सो फायनली आपल्या Instagram पेजला 30K फॅमिली कंप्लीट झाली आहे. त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. खरंच जेव्हा मी कंटेंट क्रिएशन सुरू केलं होतं ना, मला वाटलं पण नव्हतं की मला एवढा काही सपोर्ट मिळणार आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, हे मी कंटेंट क्रिएशन का बरं सुरू केलं? हे फक्त मी माझ्या राधासाठी ना, माझ्या नवऱ्यासाठी सुरू केलं. म्हणजे त्यांना ना फ्युचरमध्ये कोणतीच तकलीफ झाली नाही पाहिजे म्हणून. असं नाही की माझा नवरा काही करत नाही, पण ते सगळंच करतात आमच्यासाठी. पण मला पण माझा काही सपोर्ट हवा त्यांना, असं मला वाटते. आणि खरंच सांगते ना, खूप जास्त सपोर्ट केला आहे माझ्या नवऱ्याने मला. सुरुवातीला ना, जेव्हा मी कॅमेरा ओपन करून जेव्हा व्हिडिओ काढला होता ना, खरंच मला खूप जास्त ऑकवर्ड फील व्हायचं. आणि जेव्हा त्यांनी मला म्हटलं की पूजा तू अपलोड कर, मी आहे, तेव्हाच माझ्या अर्ध्याहून जास्त कॉन्फिडन्स लेवल वाढलेला होता. ते म्हणतात ना की सक्सेसफुलच्या माणसामागं एका बाईचा हात असतो, पण माझं उलट आहे. माझ्या सक्सेसच्या मागं माझ्या नवऱ्याचा हात आहे. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे ज्यावेळेस ना माझ्या मोबाईलने शूट करत होती आणि त्याची म्हणजे क्वालिटी येत नव्हती ना, तर यांनी मला सरप्राईजली आयफोन घेऊन दिलेला होता. तोच माझा खूप मोठा सपोर्ट होता. ते मला म्हणाले की पूजा तू कर, मी आहे, तुला काय पाहिजे मी आहे. आणखी ना तुमचा पण खूप मोठा धन्यवाद, कारण की तुम्ही पण मला 6 महिन्यामध्ये एवढा मोठा सपोर्ट दिला आहे. अवघ्या 6 महिन्यामध्ये आपले 30,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले आहे. मला तर आश्चर्य वाटत आहे आणि विश्वास तर अजिबात बसत नाही, कारण की तुमच्या एका लाईकमुळे, सपोर्टमुळे आणि असंच मला नेहमी सपोर्ट करत राहा. आणि खरंच सांगते, जर मला बरेच जण म्हणत असतात की आम्हाला पण कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं, पण आमचा फोन चांगला नाही, आमचं घर चांगलं नाही. अरे माझं पण घर चांगलं नाही, माझा पण फोन चांगला नव्हता, आता फोन आला म्हणून. पण अगोदर मी अँड्रॉइडने शूट करते. हे सगळे एक्सक्यूज आहे. जर आपल्याला करायचं असं ना, आपण काही पण करू शकतो. आणि तुम्हाला पण स्टार्ट करायचं, नक्की स्टार्ट करा. आणि तुमचा एक वेळा पुन्हा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आमच्या तिघांकडून की तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट केला आहे. तर चला भेटू पुढल्या ब्लॉगला. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी जर पेजवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.